स्वामी शरणमय्यप्पा. आज अय्यप्पा यात्रेचा दुसरा दिवस आणि आज आम्ही आलेलो आहोत धर्मस्थळमध्ये नेत्रावती नदीवर आम्ही आता आलेलो आहोत. नदीवर स्नान केल्यानंतर धर्मस्थळच्या मंदिराचं आम्ही दर्शन घेणार आहोत. स्वामी शरणमय्यप्पा. आजचा व्हिडिओ धर्मस्थळ कद्री या दोन तीर्थस्थळांना आम्ही भेट देणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. स्वामी शरणमय्यप्पा. शरणमय्यप्पा 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 शरणमय्यप्पा. स्वामी शरणमय्यप्पा. धर्मस्थळमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता धर्मस्थळ एक मोठं देवस्थान आहे, इथं आम्ही आता आलेलो आहोत. हे सर्व स्वामी चाललेले आहेत. हे सर्व कुरुंडीचे स्वामी. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी शरणमय्यप्पा. धर्मस्थळमध्ये लाईन अशा पद्धतीची. आपण मंदिरात लाईनला लागतो तर इतकी मोठी सुविधा आहे लाईनसाठी. स्वामी शरणमय्यप्पा. आपण पाहतोय हॉल नंबर 2 आपण आलेलो आहोत. इकडे लाईनमध्ये ज्यावेळेस आपल्याला वेटिंग करायला लागतं त्यासाठी वेटिंगच्या चेअर्स लावलेल्या आहेत. आम्ही सकाळी असल्यामुळं गर्दी नाही, परंतु खूप मोठी व्यवस्था आहे. तर टॉयलेटची व्यवस्था आहे. टॉयलेट्स लेडीज जेंट्स. शरणमय्यप्पा. श्री सुब्रमण्यम स्वामी टेम्पल. आता आम्ही
दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि सुब्रमण्यम टेम्पल इथं आम्ही आलेलो आहोत. स्वामी शरणमय्यप्पा. तुम्हाला मंदिरात आतून दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. मंदिरात सहसा शूटिंग बंद असतं, पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच करेन. स्वामी शरणमय्यप्पा. केरळमध्ये आल्यानंतर बहुतांश ठिकाणी तुम्हाला असे मसाल्याचे पदार्थ खूप ठिकाणी पाहायला मिळतात. मी एकाच प्रातिनिधिक स्वरूपात एकाच दुकानाची शूटिंग करतोय, परंतु बरेच दुकानं, बरेच मार्केट आपल्याला स्पायसेसचं असतं. म्हणजे सर्व प्रकारचे जे आपण गरम मसाला ज्याला म्हणतो, सर्व प्रकारचा मसाला येतो. हाँ, मैं तो सब मिक्स ले लिया है. आणि ड्राय फ्रूट्स पण खूप मिळतात. काजू क्या भाव है? काजू 800 किलो. क्वालिटी से क्वालिटी 700 वाला है, 800 वाला है. वही क्वालिटी 900 रुपये वाला. सगळे ड्राय फ्रूट्स आणि हे सगळे मसाले एकदम मस्त मसाले. म्हणजे इथं मसाले पिकतात म्हणून तर चांगले मिळतात. साधारणपणे 800 रुपये किलो गरम मसाला आहे. स्वामी शरणमय्यप्पा. आता आम्ही कद्रीमध्ये आलेलो आहोत. बस पार्किंग केलेली आहे आणि आता सर्व स्वामी बसमधून उतरतात. स्वामी शरणमय्यप्पा. दक्षिण काशी म्हणून ज्याची ओळख आहे ते कद्री नावाचे तीर्थक्षेत्रामध्ये आपण आता आलेलो आहोत. कद्री, कर्नाटका. स्वामी शरणमय्यप्पा. आम्ही आता आहोत कद्री या ठिकाणी. मंदिरामध्ये आल्यानंतर असं काहीच वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे. स्वामी शरणमय्यप्पा. या कद्री मंदिरात आल्यानंतर अशी ओढीनी काही कुंड आहेत, त्याच्यामध्ये आंघोळ करायला. 1 2 3
4 5 6 7 आणि हे मुख्य कुंड 7 कुंड आहे. हे पहा, हे अशा प्रकारची कुंड आहेत. अशी हे 1 कुंड, हे 2, हे 3 असे वेगवेगळे कुंड आहेत. सगळे कुंड पाहून घ्या. आता कुंडांमध्ये आंघोळ करायला अलाउड नाही आहे. असं बादली घेऊन तुम्हाला बाहेर आंघोळ करायला लागेल. अशी सिस्टीम केलेली आहे. हे पाय आपले स्वामी बाहेर पाणी घेऊन आंघोळ करत आहेत. स्वामी शरणमय्यप्पा. पूर्वी ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस या कुंडामध्ये डायरेक्ट आंघोळ करायला परवानगी होती. आता परवानगी नाही. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी 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 शरणमय्यप्पा. कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर इथं काशी भागीरथी तीर्थ इथे येतो. काशी भागीरथी तीर्थ हे 12 महिने चालू असलेलं तीर्थ आहे. स्वामी शरणमय्यप्पा. हे आहे कद्रीचं मंदिर. कद्री मंदिर खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे. खूप मोठे उत्सव या ठिकाणी होतात. गोरक्षनाथ आहे ना. मग कशाला हा जो धर्मस्तंभ आहे त्याचं पॉलिशचं काम चालू आहे आता. येतात त्यांच्यासाठीचा एक मोठा आश्रम इकडं आहे. त्याबद्दल मी खूप जास्त माहिती मलाही नाही आहे. परंतु इथं वेगवेगळ्या आखाड्याचे लोक संन्यास घेण्यासाठी दक्षिण भारतामधलं हे ठिकाण आहे. स्वामी शरणमय्यप्पा. आपण हा जो स्तंभ पाहतोय त्याचं नवीन काम चालू आहे आणि त्याचे हे दिवे वरती लावले गेलेले असतात. दिवे आता काढून ठेवलेले, घासण्याचं काम सुरू आहे. प्युअर पितळमध्ये असलेले हे दिवे. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी